आज संध्याकाळी किचनमध्ये एंटर केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे माझं जेवण सगळं झालंच आहे, कारण एवढे सगळे डब्बे आणि एवढे सगळी भांडी वरती होती ना की मला असं वाटत होतं अरे माझं जेवण झालेलंच आहे ऑलरेडी. पण तसं नव्हतं. ही जी आपली तयारी होती थोडीशी पुढच्या आठवड्यासाठीची ती सगळी मी सकाळी करून गेलेली. म्हणजे जे काही इडली बॅटरसाठीचं जे काही तांदूळ, उडदाची डाळ ते भिजत घालून गेलेली, कडधान्य भिजत घालून गेलेली. आता मी काय करणार आहे, आणि खूप जास्त वेळ झाला, जवळपास 10 तासापेक्षा जास्त तास होऊन गेलेत, कारण एक 6-7 तास खूप इनफ होतात भिजण्यासाठी. तर मी काय केलं, दोन्ही कडधान्यामधलं पाणी काढून ठेवलंय आणि मूग मी ना मोड आणण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. तर मी त्याच डब्यात ठेवून दिले. म्हटलं बघूया आपण याच्यामध्ये ट्राय करून बघूया, कारण गेल्या वेळेस मी जेव्हा काचेच्या भांड्यात ते ठेवलेले मोड आणायला तेव्हा चांगले मोड असे आले नव्हते. स्टीलच्या भांड्यात मात्र खूप चांगले मोड निघतात. तर मी त्याच्यामध्येच मोड काढते. मी वेगळं कुठलं भांडं वगैरे यूज करत नाही. इथे जे काळे वाटाणे ठेवलेले, तर काळ्या वाटाण्याची उसळ मला आजच करायची आहे. तर त्याच्यामुळे ते ना मी एका खोलगट किंवा आणि पसरट भांड्यामध्ये मी ते बॉईल करायला घेतले, कारण टोपामध्ये जर मी ते एवढे ते बॉईल केले असते ना तर तेवढे छान असे ते उकडून आणले नसते, कारण त्याला जागा मिळत नाही नीट. आता थोडंसं पसरट भांडं असलं की छान उकडले जातात सगळ्या टाईडने, म्हणजे क्वांटिटी जरी कमी असली किंवा जास्त असली तरी देखील. तर सर्वात आधी मी कुकरला वाटाणे लावून घेणार आहे, कारण वाटाणे शिजायला वेळ लागतो आणि 3 शिट्यामध्ये जे शिजत नाही, जवळजवळ 5 ते 6 शिट्या लावायला लागतात काळ्या वाटाण्यासाठी. जर तुमचे चांगले म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी जर भिजत घातले असले तरी देखील, किंवा नाही भिजत घातले पूर्णपणे 4-5 तास भिजत घातले तरी देखील त्याला उकडायला थोडासा वेळच लागतो. तर म्हणून मी सर्वात आधी कुकरची शिटी करायला ठेवली आणि कुकरची शिटी करता करता माझी आता बाकीची मी कामं करून घेते. वरण आणि जे काही भात वगैरे आहे ते सगळं नंतर करणार आहे, पण सर्वात आधी कुकर थंड व्हायला वेळ जाणार, कारण जर थंड झाला नाही आणि मी तसंच ओपन केलं ना तर आतमधला जो पदार्थ असतो ना तो कच्चा राहतो. त्याच्यामुळे जेव्हा पण कुकरची पूर्णपणे शिटी जाते त्याच्यानंतरच आपण ओपन करायचा. तर इथे तांदूळ आणि उडदाची डाळ याच्यामधलं पण मी पाणी वेगळं करून ठेवते आणि ते काढून ठेवते, कारण खूप जास्त वेळ झाला मला ते भिजत घालून. आणि आता मी लगेच माझं जेवणाचं सगळं आवरलं की मग ते वाटून बॅटर तयार करण्यासाठी ठेवणार आहे. आज ना मार्केटमधनं येता येता थोडीशी खरेदी मी सकाळी ऑफिसमधनंच करून आलेली. म्हणजे तुम्ही म्हणाल ना तर मला सकाळी जाता जाता दादर मार्केटमध्ये कधी कधी भाज्या चांगल्या देखील मिळतात आणि थोड्या स्वस्त पण मिळतात, तर त्याच सगळ्या मी घेऊन आलेली. आणि तुम्हाला जसं मी म्हणते की मी डीमार्टची ऑनलाईन शॉपिंग बऱ्याच वेळा करते. आम्ही 3-4 मैत्रिणी मिळून एकत्र असं थोडं थोडं 500 रुपयाचं सामान मागवतो आणि मग थोड्या जणी म्हणजे प्रत्येकीला 100-150 रुपयाचं जर काही घ्यायचं असेल एमर्जन्सीचं तर त्याच्यामध्ये आमचं काम होऊन जातं. तर मी हाच माझा फेस पॅक जो फेस वॉश जो होता तो संपलेला बायोटिकचा, आणि मी बायोटिकचेच प्रोडक्ट्स जास्त वापरते, किंवा मग मम्माचे असे जे 2 प्रोडक्ट्सच आहेत ते जे मी मोस्टली जास्त वापरते. तुम्ही स्किन केअरबद्दल विचारत असता म्हणून हा मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. स्किन केअरचा व्हिडिओ मी एका येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, कारण तुमची खूप रिक्वेस्ट आहे की तू तुझ्या स्किनसाठी काय करतेस, किंवा तुझं स्किन केअर रुटीन सांग, किंवा तू कुठले प्रोडक्ट्स वापरते ते देखील सांग. ही जी दोडकी होती मला सकाळी 20ला मिळालेली. ॲक्च्युली ती 50ला मला भरपूर देत होती, पण मी म्हटलं एवढी 50ची घेऊन करू काय मी, कारण हीच मला खूप जास्त अशी होणार आहे आणि दिवसभर ऑफिसमध्ये घेऊन जायची, मग खूप प्रॉब्लेम होतो. ही मी किवी घेतलेली, हे पण दुपारी खायला घेतलेलं, पण एकच किवी खाणं झालं आणि ही 2 थोडीशी कच्ची होती, त्याच्यामुळे मग ही मी तशीच घेऊन आली घरी आणि आता ही ठेवून देते. आणि हा जो ब्रँड आहे त्या ब्रँडची चांगली असतात, याच्यामध्ये गोल्डन किवी पण चांगली लागतात टेस्टला. हिरवी थोडी कधी कधी आंबट येतात, पण जर तुम्ही गोल्डन घेतलात ना तर ती अजिबात तुम्हाला आंबट वगैरे लागणार नाही, ती व्यवस्थित गोड वगैरे लागते. किवी खाणं हे देखील हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट्स वगैरे हे देखील खाणं हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आणि आता सध्या जेव्हा पावसाळ्यात डेंग्यूचा वगैरे सीझन असतो तेव्हा किवी वगैरे खूप प्रचंड महाग होऊन जातात, पण हे आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे हे फ्रूट. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे सॅटर्डे आणि वीकेंडला सुरुवात झालेली आहे. सचिनच्या वीकेंडला सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे, माझी आत्तापासून झालेली आहे. आत्ता पण म्हणू शकणार नाही, कारण आत्ता सगळं घरातलं आवरायचं आहे. जसं माझी तयारी आज शुक्रवार आणि शनिवारमध्ये बऱ्यापैकी होऊन जाते रविवारसाठी आणि येणाऱ्या पुढच्या दिवसांसाठी, तर तीच तयारी मी आता करते. जवळपास सगळं माझं झालेलं आहे, जे मी सकाळी सगळं ठेवून गेलेली ते तुम्ही आता बघितलंच असेल की मी काय काय करणार आहे ते थोडंसं मी तुम्हाला ब्लॉग मधनं सांगितलेलंच आहे ब्लॉगच्या सुरुवातीला.
तर आज ना आमच्याकडे सॅटर्डेला असं असतं ना की काहीतरी एकच बनवायचं, आयदर पुलाव किंवा त्याच्याबरोबर पनीरचा काहीतरी एकच ग्रेव्ही, किंवा त्याचबरोबर मला चायनीज वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो चायनीज प्रकार करत नाही. आणि सँडविच वगैरे असं फार कमी असतं, कारण सचिनला असं काही मी असं दिलं ना, म्हणजे मी म्हटलं आज आपण पाणीपुरीच करूया फक्त किंवा शेवपुरी करूया, तर तो असं म्हणतो की अरे हे काय खाणं आहे, हे हार्ड खाणं पाहिजे काहीतरी. तर आता तो पण हसतोय मी जेव्हा बोलते तेव्हा, आणि मला पण हसायला येतं. त्याचं असं म्हणणं हे काय जेवण आहे का, तर जेवणासारखं काहीतरी पाहिजे असतं. तर मी काल माझ्या डोक्यात विचार असाच चाललेला की पावभाजी वगैरे, पण मला पाव खायचे नव्हते. पण त्यानेच आज असं सांगितलं, कारण त्याने आज सकाळी मी बघितले काळे वाटाणे भिजत घातलेले, तर त्याचं असं म्हणणं आहे की तू आता काळ्या वाटाण्याची उसळच कर. तर म्हटलं चला आज काळ्या वाटाण्याची उसळ करूया, तुमच्याबरोबर पण शेअर करू, कारण बऱ्याच जणांना काळ्या वाटाण्याची उसळची रेसिपी हवी आहे. तर रेसिपी साधी सिंपल सोपी असते, कारण आमच्याकडे मालवणी मसाला असतो आणि त्या मसाल्यामध्ये सगळं बऱ्यापैकी साहित्य मिक्स असतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कुठलाही वेगळा ऍडिशनल मसाला टाकायची गरज नसते त्याच्यामुळे, आणि त्याच्यातच सगळं मिक्स येतं. पुढच्या एखाद्या म्हणजे आता जेव्हा कधी आम्ही बनवू, कारण मे महिन्यातच बनवला जातो, आता जेव्हा कधी बनवेन तेव्हा मी तुमच्याबरोबर त्याचं प्रमाण एक्झॅक्टली किती आहे मालवणी मसाल्याचं सगळं तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करेन. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी जे काही सुरुवातीला दाखवलं, माझी जी काही थोडीशी तयारी, म्हणजे आल्यानंतर मी काय सामान घेऊन आली, कसं कसं मॅनेज करते, हे सगळं तर मी तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर ना मला दिवाळीचं जे काही सामान थोडंफार जे काही मी आणलेलं, म्हणजे जे काही दिवे वगैरे आणलेले, आणि ते सगळे मी ना क्लीन करून ठेवलेत, पण ते परत भरून ठेवायचे मला. तर ते सगळं आज पण मला काम आवरायचंय. बघू मला कसं कसं जमतं तसं सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज सॅटर्डे असला तर थोडासा मला निवांत असतो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायची किंवा घड्याळाच्या काट्यावर पळायची म्हणजे गरज नसते. छानपैकी थोडासा उशीर झाला, कारण कितीही म्हटलं ना तरी जाग ही येतेच. एक दिवस मी विचार करून, मी रोज म्हणजे प्रत्येक सॅटर्डेला मी डोक्यात ठरवते आणि सचिनला पण बोलते, उद्या मी छान झोपणार आहे, उद्या मी छान झोपणार आहे, मी खूप आराम करणार आहे, मी लवकर उठणार नाही. पण कितीही म्हटलं ना तरी ती जाग सकाळी 5-5:30ला येतेच येते. जास्तीत जास्त लेट म्हणजे मी 6:30-7 पर्यंत झोपू शकते, त्याच्या पुढे मला झोप येतच नाही. आणि दुपारी म्हटलं ना तर दुपारी पण शक्य होत नाही. मी खूप बोलते ना, कधी कधी मला असं वाटतं की मी खूप गप्पा मारते, पण दिवसभराच्या ज्या काही गप्पा असतात ना त्या माझ्या तुमच्याबरोबर या व्लॉग मार्फतच होत असतात. तर मला पण वाटतं असं की तुम्ही पण माझ्याबरोबर गप्पा माराव्या, तर तुम्ही पण तुमच्या कमेंट मार्फत, म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि माझ्याबरोबर गप्पा मारा. मला देखील त्याचा आन्सर करायला, तुमच्याबरोबर बोलायला खूप जास्त असं आवडेल. आज मी एक कम्युनिटी पोस्ट शेअर केली की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हो किंवा नाही असं विचारलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर हो असेल तर होवर क्लिक करा, नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. येणाऱ्या आठवड्यामध्ये मी तो व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, आज तुमच्याला काळ्या वाटाण्याची उसळ बघायला मिळणार आहे. कालच्या व्हिडिओला प्रीतीताईंनी कमेंट केलेली की म्हणजे तू सगळं दाखवलीस रेसिपी, पण अर्धीच दाखवली. ऍक्च्युली हो, ते माझं पण असं झालं, आणि नंतर ना मला थोडीशी गडबड झाली, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की काही शेअर नाही करायला जमलं मला, कारण 2 रेसिपी मला ऍट अ टाइम शूट करायच्या होत्या. तर म्हणून मग मी एकच रेसिपी एकाच वेळ होऊ दे म्हणून ती केली. आणि जर तुम्ही म्हणाल ना तर जे काही वांग्याचं केलेलं त्याला मी फक्त एक तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे ना ती मी तेलात टाकली फोडणीला. बाकी मी फोडणीला काहीच टाकलं नाही. आणि जे काही आपला मसाला मिक्स केलेला होता तो डायरेक्ट त्याच्यात टाकला. थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे थोडीशी अगदी ग्रेव्ही खूप सुकी व्हायला नको, थोडीशी ग्रेव्ही टाकली आणि त्याला छानपैकी मंद गॅसवर एक जवळजवळ 20 ते 25 मिनिटं मी मुरवत छानपैकी शिजवून घेतलं. त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी कमी टाकाल आणि जेवढा गॅस मंद आचेवर ठेवाल तेवढी ग्रेव्ही छान म्हणजे मस्त अशी होते टेस्टला. आणि कुठला पदार्थ म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणाल ती तुम्ही जेवढ्या हळूहळू आणि त्या गोष्टीमधलं बारकावे आणि नीट समजून घ्याल ना तेवढी ती गोष्ट छान उभरून येते. म्हणजे जेवणाच्याच बाबतीत नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीत, म्हणजे आपल्याला आयुष्यात सक्सेस होण्यासाठी पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतनं जावावं लागतं आपल्याला. तशाच या सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टींचं एकदम पटकन होतील म्हणून कुठलीही गोष्ट करायला जायची नाही. मला सचिन नेहमी या गोष्टी सांगत असतो की तुला सगळ्या गोष्टी पटकन कशा मिळणार, तुलाच काही कोणालाच कुठल्याही गोष्ट पटकन अशा मिळत नाही. कारण सक्सेससाठी थोडंफार तुम्हाला देखील कष्ट करणं, प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मला अजूनही इन्स्टावर खूप सारे मेसेजेस येत आहेत की ताई आमचं चॅनल ग्रो होत नाहीये किंवा त्याच्यासाठी तू काही सजेशन्स देतील. तर माझं हेच सजेशन्स असेल की तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्नाती परमेश्वर, अशक्य असं काही नसतं, स्वामी नेहमी असं म्हणतात. तर मला पण ही जी पॉझिटिव्हिटी येते त्याचं कारण पण सचिनच आहे. तुम्हाला नेहमी सांगत असतो की पॉझिटिव्ह राहा, कारण वास्तू नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असते. तर तुमच्यामध्ये ज्या नेगेटिव्हिटी असतील त्या दूर करा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि पुढे चालत राहा.
तर असं मी या गोष्टी घेते, कारण तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करत असता की तू एवढी एनर्जेटिक कशी असते किंवा तुझ्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माइल कशी असते. तर या गोष्टीची सुरुवात माझी खूप आधीपासून झाली. म्हणजे जेव्हा मी ट्रेनिंग पिरियडमध्ये होते तेव्हा पेशंट बरोबर डेलीचं बोलणं, आणि जेव्हा मला फर्स्ट वॉर्डमध्ये जी ड्युटी लागलेली ना ती माझी पिडियाट्रिक वॉर्डला लागलेली. पिडियाट्रिक वॉर्ड म्हणजे लहान मुलांचा वॉर्ड. त्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये त्यांच्याबरोबर बोलून आणि एखादा जर बच्चू असा आला की ज्याला कन्व्हल्जन म्हणजे फिट्स येतात, असा एखादा बच्चू आला ना तर त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला बसून त्याला वेनफ्लो म्हणजे आयव्ही लावण्यापासून पूर्ण नाईट आमची एखाद्या तो जर बच्चूचा ऍडमिशन आला तर त्याच्याबरोबर राहून तिथे त्याच्याबरोबर गप्पा मारून म्हणजे खूप म्हणजे तिथूनच माझी सुरुवात झाली. म्हणजे माझी पहिली ड्युटी होती जी पिडियाट्रिक वॉर्ड आणि जनरल वॉर्ड, मेल जनरल वॉर्डला माझी ड्युटी लावलेली. आणि जनरल वॉर्ड असल्यामुळे पण तिथे खूप सारे पेशंट आणि त्यांचे खूप सारे रिलेटिव्ह, आणि त्याचबरोबर माझ्याकडे ना डे केअर वॉर्ड पण होता. तर डे केअर म्हणजे असं असतं ना की वन डे मध्ये ज्या काही प्रोसिजर होत्या, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं, डे केअरच्या ज्या प्रोसिजर असतात ना त्या तिथे होतात. म्हणजे हार्डली 2-3 तासाच्या ज्या काही ओपीडी बेसिसवर प्रोसिजर होतात त्या सगळ्या, तो पण म्हणजे असं मला सगळे मिळून एकाच ठिकाणी वॉर्ड होता माझा. त्याच्यामुळे तो मल्टीटास्किंग मी झालेली आणि सगळ्यांबरोबर बोलून ना माझी म्हणजे खूप म्हणजे ती पॉझिटिव्हिटी माझी आलीच आहे. म्हणजे समोरच्याला जोपर्यंत तुम्ही त्याला प्रोत्साहन नाही देणार किंवा तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटी नाही देणार तोपर्यंत त्याला कसं ते बरं वाटणार. आणि समोरच्याला जर तुम्हाला जसं मी नेहमी हेच म्हणेन की माझ्या व्लॉगमधनं मी तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हिटीज देण्याचा प्रयत्न करेन. जरी मला असं वाटतं की आपण कसे आहोत किंवा आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत हे दाखवण्यापेक्षा आपल्याकडे काय चांगलं आहे आणि समोरच्याला आपण त्यातनं काय चांगलं देऊ शकतो याचा नेहमी विचार करावा. आणि त्याच विचार करून मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा किचनचेच व्लॉग शेअर करत असते, कारण आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा या किचनमध्ये जातो. आणि आपलं हे किचनच अशी गोष्ट आहे की म्हणजे दिवस काय म्हणणार, पूर्ण दिवस जरी आपण इथे काढला तरी आपण कंटाळणार नाही. फक्त आपल्याला एवढंच आहे की या सगळ्याचा पॉझिटिव्हिटीने आपण जर विचार केला की मलाच का किचनमध्ये काम करायचंय ही गोष्ट डोक्यातनं काढून टाकली ना तर तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. मला आता ना खूप छान छान कमेंट्स येतात, मला खूप छान वाटतं. कालच्या व्हिडिओला पण एक छान अशी कमेंट होती की ताई तुझे व्हिडिओ बघून मला खूप छान एनर्जी येते, तुझ्या व्हिडिओ बघून मी किचन मधल्या गोष्टी शिकते, तुझ्या वागण्यातून मला जे काही तू घर ऑफिस हे सगळं जे काही मॅनेज करते त्याच्यातून आम्हाला एनर्जी मिळते आणि आम्ही पण आमचं घर ऑफिस म्हणजे जे काही ते करतायत त्याच्यामध्ये त्यांना पण एक नवीन एनर्जी मिळून खूप चांगल्या रीतीने ते करतात. तर ही तुमची पोचपावती मला मिळालेली, त्याच्यासाठी खरंच मी सगळ्यांची खूप आभारी आहे, ऋणी आहे की तुमचं प्रेम मला मिळतंय आणि त्याच्या मार्फतच मी तुमच्याबरोबर अजून छान छान ब्लॉग शेअर करते. असंच तुमचं प्रेम आणि तुमचं सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू दे. तर आज सॅटर्डे स्पेशल, तर चला सॅटर्डे स्पेशल म्हणून मी माझा थोडासा लुक पण आज चेंज केला. म्हणजे सॅटर्डे असला की थोडा वीकेंड वाटला पाहिजे असं काही नाहीये, पण आता मी विचार करते, माझ्या डोक्यात असं मी अजून सचिनला पण बोलली नाही, ते मी आता बोलताच बोलते. माझा असा विचार आहे की आपण शिवाजी पार्कला रात्री राऊंड मारायला जाऊ, पण माझं आता हे काम कितीसं होतंय म्हणजे किती लवकर होईल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण उद्या थोडासा आराम असल्यामुळे मग काही हरकत नाहीये पुढचं जायला, कारण ब्लॉग मी सकाळी थोडासा एडिट करून थोडासा तुमच्याबरोबर लगेच मी थोडा उशीर झाला तरी मी पोस्ट करू शकते, पण मी उशिरा पोस्ट करणार नाही. बरोबर 11 वाजताच आपला ब्लॉग येईल. चला तर आपण सुरुवात करूया, कारण कामांची लिस्ट भरपूर आहे. काळ्या वाटाणाची उसळ बनवण्याचा अचानक प्लॅन ठरला आणि त्याचमुळे थोडासा वेळ मला आज अजून लागणार आहे काम करताना, कारण माझ्याकडे वाटप तयार नव्हतं. कारण उसळ म्हटली की वाटप आलं. तर मी मगाशीच फ्रीजमधनं खोबरं काढून ठेवलेलं, किसलेलं खोबरं. फक्त एक माझा बेनिफिट असतो की किसलेलं खोबरं फ्रीजरमध्ये ठेवलेलं असेल की तेवढा वेळ वाचतो. म्हणजे नारळ फोडा, मग किसा, मग खवा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. पण किसलेला असला की मग टेन्शन जातं. इथे तुम्ही बघू शकता वाटपासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. हे अगदी खूप मोठे देखील नाहीयेत आणि अगदी खूप छोटे देखील नाहीयेत. हे 2 कांदे वापरूनच मी आपलं सारण म्हणजे वाटप तयार करणार आहे. याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी ओला नारळाचा चव टाकणार आहे. ओलाच नारळ वापरते मी, सुका नारळ वापरत नाही. आणि एक थोडीशी मूठभर कोथिंबीर, एवढं 3च हे वस्तू टाकून मी आपलं वाटप तयार करून घेणार आहे. आलं आणि लसूण मी शक्यतो टाळते. जिथे खूपच जास्त मला असं वाटतं की इथे गरज आहे आलं लसूणची, याने टेस्टमध्ये खूप फरक पडेल, तिथेच मी आलं लसूणचा वापर करते, नाहीतर मी आलं लसूणचा वापर करत नाही. आता कुकरच्या शिट्या झाल्या ना की मग त्याच्यावरतीच मी पॅन ठेवेन आणि मग वाटप तयार करायला घेईल. सर्वात आधी कांदा भाजून घेईल. कांदा छान ब्राऊन रंगावर भाजायचा.
तर जे तुम्हाला दिवाळीचे बॉक्सेस म्हटलेलं मी, तर फराळासाठी मी अशा पद्धतीचे कंटेनर वापरलेले की जे द्यायला आणि घ्यायला दोघांनाही आपल्याला कन्व्हिनियंट जातं. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा स्टीलचे डबे वगैरे वापरतो तेव्हा मग ते स्टीलच्या डब्यामधनं घेऊन जायला पण थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण डबे खूप मोठे पडतात आणि मग आपला डबा त्यांच्याकडे राहतो, परत त्यांच्याकडनं आपल्याकडे परत तो येतो. या सगळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे डबे मला असं वाटतं ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि देवाणघेवाणासाठी हे इझी पडतात. त्याच्यामुळे मी फराळ अशाच डब्यामध्ये दिलेला आणि बाकी जे काही माझं स्वीट वगैरे असतं ते वेगळंच मी माझ्या पॅकिंग करूनच देते. तर या वाटपामध्ये बघू शकता मी खूप खरपूस रंगावर भाजलं आहे आणि मी याच्यामध्ये आलं लसूण कुठेही वापरलेलं नाही आहे. फक्त आपलं ओलं खोबरं, कांदा आणि कोथिंबीर एवढंच आहे. हा अर्धा कांदा मी फोडणीसाठी कापणार आहे आणि त्याचबरोबर मला अर्धा टमॅटो लागणार आहे, जो ऑलरेडी माझ्याकडे फ्रीजमध्ये होता. हे मला फोडणीसाठी लागणार आहे. थोडासा मी कढीपत्ता देखील वापरणार आहे. वाटाणे शिजलेत की नाही फोडणीला घालायच्या आधी बघून घ्यायचे. मी थोडंसं प्रेस करून बघितलं तर अगदी मऊसूत उकडलेले आहेत. बटाटा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणजे टाकू शकता, नाही वापरलात तरी देखील चालेल. भाजी वाढवायची असेल तर तुम्ही बटाटा टाका, नाही टाकले तरी चालेल. बटाट्याने थोडासा टेस्टमध्ये फरक पडतो कुठल्याही उसळीमध्ये, किंवा तुम्हाला कुठली आमटी वगैरे करायची असेल तर. पण काळ्या वाटाण्याची उसळ खायची असेल तर तुम्हाला विदाऊट बटाटा तुम्ही खाल्ली तर अजून चांगली लागेल. तर पॅन गरम करत ठेवलं. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की आता कांदा आणि कढीपत्ता मॅन्डेटरी आहे, म्हणजे कढीपत्ता आणि कांदा आमच्याकडे कुठल्याही पद्धतीची तुम्ही उसळ करा त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता हा असतोच असतो. तर आता याच्यामध्ये मी थोडासा अर्धा टमॅटो घेतलेला आहे, तो घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे कांदा छान मऊसूत असा होईल, म्हणजे वितळला जाईल, त्याच्यामध्ये विरघळला जाईल आणि छान सगळं कांदा आणि टमॅटो एकजीव होऊन जाईल. आता याच्यामध्ये थोडंसं मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटासाठी कांदा मऊ होण्यासाठी ठेवून देणार. कांदा मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत, हिंग टाकणार आहोत. हिंग टाकायची गरज नसते, पण कसं कडधान्य आहे म्हणून मी थोडंसं हिंग टाकते. आता याच्यामध्ये जो आमचा घरचा मालवणी मसाला आहे तो टाकलाय, कारण त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले ऑलरेडी ॲड आहेत. त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये गरम मसाला वेगळा ॲडिशनल टाकणार नाही. फक्त आमचा 1 चमचा मसाला टाकलाय. जे आपण उकडून घेतलेले वाटाणे होते ते सगळे ओतलेत आणि मी याच्यावरनं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याला वाफ आणायला ठेवून देणार आहे. नंतर आता आपण याच्याप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे तसं पातळ, घट्ट किंवा अगदी सुकं त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये वाटप टाकायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही पातळ म्हणजे पाणी ओतून तुम्ही तुमचं जे काही प्रमाण आहे कितपत तुम्हाला ठेवायचं ते ठेवायचं. काळ्या वाटाण्याचं सांबार आणि काळ्या वाटाण्याची उसळ हे 2 प्रकार केले जातात आणि काळ्या वाटाण्याचं सांबार म्हटलं की अगदी पातळ असतं आणि थोडीशी उसळ म्हटली की ती पण अगदी सुकी अशी नसते. पण जेवढी आपण टमॅटोची वगैरे म्हणजे जी सफेद वाटाण्याची वगैरे करतो किंवा हिरव्या वाटाण्याची कशी करतो ती थोडीशी थिक होते, कारण ते खूप जास्त असे लवकर जास्त शिजले जातात. तसे काळे वाटाणे खूप असे शिजून असे वितळून जात नाहीत. सफेद वाटाणे, हिरवे वाटाणे कसे पटकन वितळले जातात जास्त शिजले तर ते आपलं शिजतंय तोपर्यंत एका साईडला मी ते एका साईडला कढई गरम करायला ठेवली. आता याच्यामध्ये काल जी आपण वडी केलेली कोबीची वडी ती आपण थोडीशी भाजून घेणार आहे. तर इथे मी ह्या डब्यात भरून ठेवलेले आणि सगळे तुकडे करून ठेवलेले, त्याच्यामुळे मग आत्ता मला तुकडे करायची गरज नव्हती. तर मी आता जेवढे पाहिजेत तेवढे मी काढून घेते आणि छानपैकी ना आपण मंद गॅसवरती तळून घ्यायचे. खूप अगदी मोठ्या गॅसवर पण नाही तळायचं आणि खूप अगदी छोट्या गॅसवर पण नाही तळायचे, कारण कसं होतं आतमध्ये तुम्ही कितीही म्हटलं तरी थोडंसं बेसन असतं आणि खूप जास्त तेल गरम झालेलं असेल ना तर फक्त वरून आणि म्हणजे वरूनच ते फक्त क्रिस्पी होतं, आतमध्ये पूर्ण भाजलं जात नाही आणि मग थोडंसं ना बेसनाचा थोडासा टेस्ट वेगळी लागते, की म्हणजे फक्त फ्राय पण नाही केलेली लागत आणि ना डीप फ्राय पण नाही आणि शॅलो फ्राय पण केली नाही, असा त्याची टेस्ट लागते. तर दोन्ही कामं मी एका साईडला करते, त्याच्यामुळे माझाच थोडासा वेळ वाचणार आहे. आता थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे परत झाकून ठेवणार आहे. जेवढी जास्त तुम्ही ग्रेव्ही मुरवाल आणि ही ग्रेव्ही ना थोडीशी थंड झाल्यावरच चांगली लागते, कारण कुठलीही उसळ म्हणा किंवा कुठलाही मालवणी पदार्थ जो असा ग्रेव्हीचा असतो, वाटपाचा असतो ना, तो थोडासा थंड झाला ना की मग तो अजून थोडासा घट्ट होतो आणि मग त्याची खायची मजा खूप छान येते. याच्यापेक्षा जास्त मजा ना तुम्ही तो दुसऱ्या दिवशी शिळा झाला ना की त्याची चव अजून भारी लागते. ते काय असतं ना, आपण असं बोलतो की शिळा खाऊ नये, पण या सगळ्या गोष्टी आहेत ना थोड्याशा शिळ्या झाल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी खाल्ल्यात ना त्याची टेस्ट अजून खूप छान लागते. पण दुसऱ्या दिवशी खायच्या आधी ते छान असं व्यवस्थित नीट गरम करून खायच्या,
बघता बघता आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं जेवण तयार झालेलं आहे. जे राहिलं होतं म्हणजे जी वडी करायची, तुम्ही बघू शकता अगदी कोथिंबीर वडीसारखी दिसते आणि कोथिंबीर वडी जशी स्क्वेअरमध्ये कापलेली असते, मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी आणि आतून थोडीशी अशी सॉफ्ट अशी, तशीच अगदी ही आपली कोबीची वडी तयार झालेली आहे. आणि एका साईडला मी तुम्हाला हे जे काळ्या वाटाण्याची उसळ केली किंवा सांबार तुम्ही म्हणू शकता ते देखील दाखवते. अगदी छान आणि मस्त असं सुवास सुटलेला, कधी एकदा गरमागरम जेवते असं झालेलं. पण सगळी कामं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे मी जाऊ शकत, कारण मला सगळी कामं झाल्यानंतरच मी मला जेवायला निवांत अशी बसते. आता पण इडली डोश्याचं बॅटर होतं, त्याचं थोडंसं मिक्सरला पण मी बारीक वाटून घेते. तुम्हाला जेव्हा आंबोळ्या करायच्या असतात तेव्हा थोडंसं तुम्ही अगदी बारीक वाटायचं नाही, थोडंसं किंचितचं असं थोडंसं रवाळ ठेवायचं. तुम्ही जे जे घेतलेलं ते मी सगळं एकत्र न करता वेगवेगळंच मी मिक्सरला लावून घेते आणि नंतर मी ते हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. इडली डोश्याचं बॅटरसाठी मी आपल्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन डिटेलमध्ये नक्की याचे व्हिडिओ बघू शकता. आणि आता सर्वात शेवटी मी भांडी घासून घेते. भांडी घासणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं काम असतं. जेवणाच्या आधीची सगळी भांडी घासून मी घेते आणि मग मी आरामात आता निवांत जेवायला बसणार आहे. त्याच्या आधी व्लॉगला आपण एंड करू, कारण आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आय होप तुम्हाला इतर व्हिडिओप्रमाणे आजचा व्लॉग पण हा आवडला असेल. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगमधनं पण मला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या होत्या, पण कसं आहे व्लॉग खूप मोठा होत जाईल, कारण मगाशी मी जे गप्पा मारल्या तुमच्याबरोबर त्याच्यामुळेच व्लॉग आपला ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे आणि आपलं हे जे काही रुटीन होतं त्याच्यामुळे ऑलरेडी अजून मोठा झालाय. तर मी म्हटलं की उद्या मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करेन उद्याच्या व्लॉगमध्ये. तो उद्याचा व्लॉग पण बघायला विसरू नका. आणि जे मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे तिथे जाऊन तुमचं जे काही आन्सर असेल हो किंवा नाही ते देखील म्हणजे करायला, तिथे वोट करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आवर्जून तुम्ही कमेंट करा, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊनच असते. फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. 9,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला, आपली 9,000ची फॅमिली व्हायला अजून थोडेसेच मेंबर्स बाकी आहेत. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्याला 10,000 सबस्क्रायबर पण पूर्ण करायच्यात आपल्या चॅनलचे. त्यासाठी तुमचा सपोर्ट मला हवा आहे, तर प्लीज सपोर्ट करा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.